नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातली पारंपरिक भात शेती. आता पेरणी तर होऊन गेली आहे, तुम्ही पाहू शकता इकडे पेरणी झालेली आहे आणि आता फोड आणि बेरला सुरुवात झाली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे फोड पाहणार आहोत, फोड कशी केली जाते आणि ह्याला मग आडवे जेव्हा नांगर चालवला जाईल त्याला बेर म्हणतात. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये फोड पाहत आहोत आणि आमचा छोटा बाबू इथे बसला आहे, तो पाहतोय बेर कशी करतात. आता कोकणातला शेतकरी त्याच्या कामांमध्ये आता खूप व्यस्त असणार आहे. आता पुढचे 15-20 दिवस तर तो ह्याच कामामध्ये व्यस्त असणार आहे. पहा इकडेही हा शेतकरी आपल्या शेतामध्ये फोडीची सुरुवात झाली आहे. आता फोड करतील आणि एखाद्या वेळेला उद्या सकाळी बेर पण होऊन जाईल. ह्याला फोडच म्हणतात ना. आणि आडवे मारू तेव्हा बेर. ते तर लगेच ताबडतोब करणार का? 4-5 दिवसांनी. ओके. बघा बैल पण किती निमूटपणे आपल्या मालकाची आज्ञा पाळत आहेत. आणि आता ऑलमोस्ट काही दिवसानंतर 4-5 दिवसानंतर इथे या शेताची पुन्हा बेर होईल. त्यावेळेला नांगर असा उभा न करता असा आडवा केला जाईल. आज आमच्या शेतामध्ये फोडीला सुरुवात होणार आहे आणि पाहू शकता सेम बैलजोडी आज संध्याकाळी आमच्या इथेही आले. आता फोडीला सुरुवात झाली आहे. या भात शेतामध्ये तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की आम्ही ह्या शेताचा उपयोग म्हणजे मे महिन्यात भात शेती झाल्यानंतर मी भाजीपाला उगवण्यासाठी करतो. मग मे महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल याच्यामध्ये मिरच्या, टोमॅटो, वांगी, भोपळ्यासारखी पिकं आम्ही या शेतामधनं घेतो. हा आमचा एंट्रन्स जिथं आम्ही प्रवेश करतो घराच्या परिसरामध्ये. तर पाहू शकता आता ऑलमोस्ट पूर्ण भात शेताला फोड झाली आहे भात शेताची. आणि इथे फोड चालू व्हायच्या आधी
वरच्या शेताची पण आम्ही फोड करून घेतली आहे. हा आहे माझ्या घराचा व्ह्यू जो मेन एंट्रन्समधनं येतो. आणि राईट हँड साईडला तुम्ही समर लिली पाहू शकता. माझ्या दोन्ही ह्या शेताच्या आजूबाजूला नारळ आणि सुपारीची झाडं आहेत. आणि ह्या शेताचा उपयोग आम्ही मोस्टली करून एक्सपेरिमेंटल शेती करण्यासाठी करतो. आता काही वर्षापासून आम्ही इथे भात लावतो, नाही त्या ह्याच्या आधी भुईमूग, वालाचं गवत अशा प्रकारचे काही एक्सपेरिमेंट या भागामध्ये आम्ही करतो. आता ऑलमोस्ट फोड पूर्ण झाली आहे आणि जस्ट 5-10 मिनटामध्ये बैल इथून आंघोळीला जातील साफसफाईसाठी. तर पाहू, आपण पण जाऊ त्यांच्या पाठोपाठ त्यांना कॅच करायला. तोपर्यंत तुम्ही पाहू शकता आमच्या घराच्या वरच्या साईडलाही आमचं शेत आहे, तिथेही फोड पूर्ण झाली आहे. आणि ह्याच्या पुढच्या शेतामध्ये आम्ही भाजवण आणि पेरणी केली ते आपण पाहू शकता. चल बाय. बघ त्यांना आंघोळ घालतायत म्हणजे अंगावरची सगळी माती साफ होईल. झाली, दोघांची पण झाली आंघोळ. बा दोघांची पण आंघोळ झाली. ऐकतो तुझा. सानू इकडे या. ते आता चालले त्यांच्या घरी. चला हम आता त्यांच्या घरी चालले. आता आपण पण जाऊया आपल्या घरात. चला. व्हायरल डॉग.